पाडळी येथील 5 वर्षीय बालिकेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना मोह येथे मंगळवारी दुपारी 12:30च्या सुमारास घडली। तीर्था तुकाराम शिंदे, वय वर्ष 5 असं मृत बालिकेचं नाव आहे। सर्पदंशाने बालिकेच्या मृत्यूची ही तालुक्यातील 2-3 दिवसातील दुसरी घटना आहे। यापूर्वी ठाणगाव येथे एका बालिकेचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता। पाडळी येथील तुकाराम शिंदे यांच्या 2 मुली 4 दिवसांपूर्वीच मोह येथील मामा सुदाम रामकृष्ण भिसे यांच्या घरी आल्या होत्या। सिन्नर नाशिक महामार्गावर हॉटेल विठ्ठल कामत जवळ भिसे परिवाराची वस्ती आहे। मंगळवारी तीर्था आणि तिची मोठी बहीण आणि मामाच्या 2 मुली घराच्या अंगणात खेळत असताना तीर्थाला सर्पदंश झाला। तीर्थाने आपल्याला काहीतरी चावल्याचं मोठ्या बहिणीला सांगितल्यानंतर तिने लागलीच घरातील सदस्यांना याबाबत माहिती दिली। तीर्थाला ज्या भागात सर्पदंश झाला होता तेथील भाग काळा पडल्याचं आणि रक्तस्राव होत असल्याचं लक्षात आलं। त्यांनी तात्काळ उपचारासाठी नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली। 2 दिवसांपूर्वीच ठाणगाव येथील 7 वर्षीय बालिकेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली होती। सर्पदंश झाल्याने 2 बालिकेंचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जाते।